गणना प्रकरण 11. परमेश्वर मांस देण्याचे आश्वासन देतो. मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले. ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. तेव्हा लोकांनी मोशेपाशी ओरड केली, तेव्हा अग्नी शमला. ह्यावरून त्या स्थलाचे नाव तबेरा असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता. त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, आम्हाला खावयाला मांस कोण देईल? मिस्र देशात आम्हाला मासे फुकट खावयाला मिळत असत, त्याची आठवण आम्हाला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हाला आठवण येते. पण आता आमचा जीव सुकून गेला आहे. येथे ह्या मान्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही. हा मान्ना धण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता. लोक चोहोकडे फिरून तो गोळा करीत व जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत आणि मग भांड्यात शिजवून त्याच्या भाकरी करीत. तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे. रात्री छावणींवर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्नाही पडत असे. सर्व कुटुंबातील लोक आपापल्या तंबूंच्या दारांशी रडताना मोशेने ऐकले व त्यांच्यावर परमेश्वराचा कोप फार भडकला. मोशेलाही वाईट वाटले. मोशे परमेश्वराला म्हणाला, तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस? तू ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालीत आहेस. ह्यावरून माझ्यावर तुझी कृपादृष्टी नाही असे दिसते. असे का? मी ह्या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे काय? ह्यांना मी प्रसवलो आहे काय? जो देश ह्यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देऊ केला आहे, त्या देशाकडे तान्ह्या बाळाला सांभाळून नेणाऱ्या पालक पित्याप्रमाणे मी ह्यांना आपल्या उराशी धरून घेऊन जावे असे तू मला कसे सांगतोस? ह्या सर्व लोकांना पुरवावयाला मी मांस कुठून आणू? कारण ते माझ्याकडे रडगाणे गात आहेत की आम्हाला खावयाला मांस दे. मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही. ते मला फारच जड जात आहे. मला असेच तू वागवणार असलास तर माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास मला एकदाचा मारून टाक, म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझ्या माहितीतले इस्रायल लोकांचे जे वडील व अंमलदार आहेत, त्यांच्यातून 70 जण निवडून त्यांना दर्शन मंडपापाशी घेऊन ये व तेथे त्यांनी तुझ्याबरोबर उभे राहावे. मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन आणि तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन, म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील. मग तुला एकट्यालाच तो व्हावा लागणार नाही. तू लोकांना सांग की उद्यासाठी तुम्ही आपणाला शुद्ध करून घ्या, म्हणजे तुम्हाला मांस खावयाला मिळेल. आम्हाला खावयाला मांस कोण देईल? आणि मिस्र देशात आम्ही आपले बरे होतो, हे तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे, म्हणून परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल. तुम्ही ते केवळ 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस खाल तेवढेच नव्हे, तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हाला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल. कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गायले की आम्ही मिस्र देशातून निघालो तरी कशाला? मग मोशे म्हणाला, ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पैदळच 6 लाख आहे आणि तू म्हणतोस की ते महिनाभर खात राहतील एवढे मांस मी त्यांना देईन. त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे व शेरडे मेंढरे कापावीत काय? अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय? परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे? माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील. लोकांचे वडील संदेश सांगू लागतात. मोशेने बाहेर जाऊन लोकांना परमेश्वराचे म्हणणे कळविले. मग त्याने लोकातल्या वडिलांपैकी 70 जण जमवून त्यांना तंबूभोवती उभे केले. त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेविला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले.
पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दाद व दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते. ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळविले की एल्दाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा, जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता, तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी, त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करीतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेविला असता तर किती बरे झाले असते. मग मोशे इस्रायलाच्या वडीलजनांसह छावणीत परतला. परमेश्वर लावे पाठवितो. नंतर परमेश्वरापासून वाहिलेल्या वाऱ्याने समुद्रावरून लावे आणले. ते छावणीवर व छावणी सभोवती इतके आले की छावणीच्या मागे व पुढे एक दिवसाच्या मजलेपर्यंतच्या प्रदेशात त्यांचा सुमारे 2 हात उंचीचा थर जमला. लोकांनी उठून तो सगळा दिवस, सगळी रात्र, दुसराही सगळा दिवस ते लावे गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले त्याचे 10 होमर भरले आणि त्यांनी ते स्वतःसाठी छावणीच्या चारही बाजूस पसरून ठेविले. ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला. त्या स्थलाचे नाव किब्रोथ हत्तव्वा असे पडले, कारण ज्या लोकांनी सोस घेतला त्यांची प्रेते त्या ठिकाणी पुरण्यात आली होती. किब्रोथ हत्तव्वा येथून कूच करून ते हसेरोथ येथे पोहोचले आणि हसेरोथ येथे ते राहिले. गणना प्रकरण 12. मिर्याम आणि अहरोन मोशे विरुद्ध कुरकुर करतात. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूंच्या दारापाशी उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम ह्यांना बोलाविले. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे ह्याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला. तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने मिर्यामेकडे फिरून पाहिले, तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभू, आम्ही मूर्खपणाने वागून पातक केले, त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको. कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी मृतवत ही होऊ नये. मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की हे देवा, कृपा करून हिला बरे कर. पण परमेश्वर मोशेला म्हणाला, तिचा बाप तिच्या तोंडावर केवळ थुंकला असता तरी तिला 7 दिवस लाज वाटली नसती काय? म्हणून 7 दिवस तिला छावणी बाहेर कोंडून ठेव, नंतर तिला आत आणावे. त्याप्रमाणे मिर्यामेला 7 दिवस छावणी बाहेर कोंडून ठेविले. तिला छावणीत परत आणीपर्यंत लोकांनी कूच केले नाही. ह्यानंतर हसेरोथ येथून कूच करून त्यांनी पारानाच्या रानात डेरे दिले. गणना प्रकरण 13. 12 हेरांची कनान देशास रवानगी. अनुवाद प्रकरण 1 पदे 19 ते 33. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी इस्रायल लोकांना कनान देश देत आहे,
तो हेरण्यासाठी माणसे पाठीव. त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक पुरुष पाठीव. प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठविले. ते सगळे पुरुष इस्रायल लोकांचे प्रमुख होते. त्यांची नावे ही: रौबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुआ, शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट, यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब, इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल, एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा, बन्यामीन वंशातला राफूचा मुलगा पलटी, जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीएल, योसेफ वंशातला अर्थात मनश्शे वंशातला सुसीचा मुलगा गद्दी, दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीएल, आशेर वंशातला मिकायलाचा मुलगा सतूर, नफ्ताली वंशातला बापसीचा मुलगा नहब्बी आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गौवेल. देश हेरावयाला मोशेने जे पुरुष पाठविले त्यांची नावे ही होती: नूनाचा मुलगा होशा, ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेविले. मोशेने त्यांना कनान देश हेरावयाला पाठविताना सांगितले की येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा. आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे, आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणीवजा आहेत की तटबंदीची आहेत, तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडे झुडपे आहेत की नाहीत, हे पाहून या. हिम्मत धरा व त्या देशातली काही फळे घेऊन या. ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या बहराचे होते. मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरिला. ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले. तेथे अहिमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते. हे हेब्रोन मिस्रातील सोअनापूर्वी 7 वर्षे बांधिले होते. तेथून ते अशकोल नाल्यापाशी आले. तेथे त्यांनी द्राक्षांच्या घोसासहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा मनुष्यांनी काठीवर घालून नेली. त्याचप्रमाणे त्यांनी काही डाळिंबे व अंजिरेही घेतली. इस्रायल लोकांनी त्या ठिकाणचा द्राक्षांचा घोस तोडला, म्हणून त्यांचे नाव अशकोल नाला असे पडले. देश हेरून ते 40 दिवसांनी परत आले. ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्रायलाची सर्व मंडळी यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखविली. ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हाला पाठविले त्या देशात आम्ही गेलो. त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तेथली ही फळे पहा. त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात. डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबुसी आणि अमोरी हे राहतात आणि समुद्रकिनाऱ्यावर व यार्देन तीरी कनानी लोकांची वस्ती आहे. तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. पण जे पुरुष त्यांच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. गणना प्रकरण 14. लोक परमेश्वराविरुद्ध बंड करतात. तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. सर्व इस्रायल लोक मोशे आणि अहरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. सर्व मंडळी त्यांना म्हणाली, आम्ही मिस्र देशात मेलो असतो तर बरे झाले असते, किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते.
तरवारीने आमचा निःपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हाला ह्या देशात का नेत आहे? आमच्या बायका मुलांची लूट होईल. आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय? ते आपसात म्हणाले, आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशाला परत जाऊया. तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्रायलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब ह्यांनी आपले कपडे फाडिले आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष होतील. त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे. त्यांची भीती बाळगू नका. पण सर्व मंडळी म्हणू लागली की ह्यांना दगडमार करा. तेव्हा दर्शन मंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टीस पडले. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत? मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन. मोशे परमेश्वराला म्हणाला, तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस. आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिसरी लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील, ह्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर ह्या लोकांमध्ये वस्ती करीतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस. तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असतोस. आता तू ह्या लोकांचा समूळ नाश केलास तर ज्या ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ती म्हणतील, जो देश परमेश्वराने ह्या लोकांना शपथपूर्वक देऊ केला होता तेथे त्यांना न्यावयास्तव असमर्थ ठरल्याने त्यांना रानातच त्याने मारून टाकिले. म्हणून मी विनवितो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याची महती दिसू दे. तू म्हटलेच आहेस की परमेश्वर मंद क्रोध, दयेचा सागर, अन्याय व अपराध ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे. तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येथपर्यंत जशी तू ह्या लोकांना क्षमा केली तशी ह्यावेळीही त्यांच्या अन्यायाची क्षमा कर असे मी तुला विनवितो. परमेश्वर इस्रायल लोकांचे ताडण करतो. अनुवाद प्रकरण 1 पदे 34 ते 40. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. वास्तविक मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे. आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही 10दा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही. म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडावयाचा नाही. ज्यांनी मला तुच्छ लेखिले त्यातले कोणीही तो देश पाहणार नाही. तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा. परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्या विरुद्ध कुरकुर करीत राहणार? हे जे इस्रायल लोक माझ्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत त्यांची कुरकुर माझ्या कानावर आली आहे. म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन. तुमची प्रेते ह्या रानात पडतील आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील 20 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली आहे त्यापैकी कोणीही ज्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही. पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील.
ज्या तुमच्या मुलांबाळांविषयी तुम्ही म्हणाला की ह्यांची लूट होईल, त्यांना मी त्या देशास नेईन, आणि जो देश तुम्ही तुच्छ मानिला आहे तो देश ते भोगतील. पण तुमची स्वतःची प्रेते ह्या रानात पडतील. तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत 40 वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणाऱ्या मेंढपाळासारखी होतील. देश हिरावयाला जे 40 दिवस लागले, त्यातील प्रत्येक दिवसामागे 1 वर्ष, ह्या हिशेबाने 40 वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार वहाल आणि माझा विरोध तुम्हाला भोवेल. मी परमेश्वर हे बोललो आहे. ही जी सर्व दुष्ट मंडळी माझ्या विरुद्ध जमली आहे, तिचे मी असे खरोखर करीन. त्यांचा ह्या रानात विध्वंस होईल. ते तेथे मरून जातील. अनिष्ट बातमी देणाऱ्या 10 हेरांचा मृत्यू. नंतर मोशेने देश हेरावयाला पाठविलेल्या ज्या पुरुषांनी परत येऊन त्या देशाविषयी अनिष्ट बातमी सांगितली होती आणि सर्व मंडळीला परमेश्वराविरुद्ध कुरकुर करावयाला चिथावले होते, ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले. तथापि देश हेरावयाला गेलेल्या पुरुषांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे जिवंत राहिले. हर्मा येथे इस्रायल लोकांचा पराभव. अनुवाद प्रकरण 1 पदे 41 ते 46. मोशेने हे शब्द इस्रायल लोकांना सांगितले, तेव्हा त्यांनी फार विलाप केला. मग ते पहाटेस उठले आणि पर्वताच्या शिखरावर चढून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, पण आता आम्ही तयार आहोत. परमेश्वराने वचन दिलेल्या स्थानी आम्ही जाऊ. तेव्हा मोशे म्हणाला, परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करिता? ह्यात तुम्हाला यश यावयाचे नाही. चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही. कराल तर शत्रूंकडून तुमचा संहार होईल. पहा, तुमच्यापुढे आमलेकी व कनानी लोक आहेत, म्हणून तुम्ही तरवारीने पडाल. तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहात, म्हणून परमेश्वर तुमच्याबरोबर असणार नाही. पण ते धिटाई करून पर्वताच्या शिखरावर चढले. परमेश्वराच्या कराराचा कोष आणि मोशे हे मात्र छावणीतून हलले नाहीत. तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लाविले. गणना प्रकरण 15. अर्पणांविषयी नियम. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी तुम्हाला तुमच्या वस्तीसाठी देऊ केलेल्या देशाला तुम्ही जाऊन पोहोचाल आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडे मेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रित्यर्थ हवन कराल. मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमिलेल्या सणातला तो यज्ञ असो. यज्ञ करणाऱ्याने परमेश्वराप्रित्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलींबरोबर किंवा यज्ञासाठी 1/4 हिनभर तेलात मळलेल्या 1 एफा सपीठाचे अन्नार्पण करावे आणि 1/4 हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तयार करावे. अन्नार्पण म्हणून दर मेंढ्यामागे 1/3 हिन तेलात मळलेले 2 एफा सपीठ तयार करावे. परमेश्वराला सुवास यावा म्हणून 1/3 हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावे. तू परमेश्वराप्रित्यर्थ होमबली अथवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोऱ्हा अर्पिशील, तेव्हा अर्पण करणाऱ्याने गोऱ्ह्याबरोबर अर्धा हिन तेलात मळलेल्या 3 एफा सपीठाचे अन्नार्पण करावे. परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणून अर्धा हिन द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावे. प्रत्येक गोऱ्ह्यासह, प्रत्येक मेंढ्यासह, प्रत्येक कोकरासह व प्रत्येक करडासह वर सांगितल्याप्रमाणे अर्पण करावे. तुम्ही अर्पाल त्या यज्ञपशूंच्या संख्येप्रमाणे प्रत्येकासह त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही तसेच अर्पण तयार करावे. देशात जन्मलेल्या सर्वांनी परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य अर्पण करीत असताना असेच करावे. तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाही परमेश्वराप्रित्यर्थ हे सुवासिक हव्य अर्पण करावयाची इच्छा झाली, तर तुमच्याप्रमाणेच त्यानेही करावे. सर्व मंडळीसाठी म्हणजे तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयासाठी एकच विधी असावा. तुमच्या पिढ्यानपिढ्या
तुम्हाला हा निरंतरचा विधी होय. परमेश्वरापुढे जसे तुम्ही तसाच परदेशीयही होय. तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयासाठी एकच नियम व एकच रिवाज असावा. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, ज्या देशात मी तुम्हाला नेत आहे, तेथे तुम्ही आल्यावर त्या देशातले अन्न खाल, तेव्हा तुम्ही त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वराप्रित्यर्थ अर्पण करावा. मळलेल्या कणिकेची पहिली पोळी परमेश्वराप्रित्यर्थ समर्पण म्हणून अर्पण करावी. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पिता, त्याप्रमाणे ही अर्पावी. मळलेल्या कणिकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वराला पिढ्यानपिढ्या द्यावा. परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व आज्ञांपैकी एक जरी तुम्ही चुकून मोडिली, म्हणजे परमेश्वर आज्ञा देऊ लागला त्या दिवसापासून पुढे तुमच्या पिढ्यानपिढ्या परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या सर्व आज्ञांपैकी एक जरी तुम्ही चुकून मोडिली आणि मंडळीला नकळत ही चूक घडली असली, तर सर्व मंडळीने परमेश्वराला सुवास यावा म्हणून एका गोऱ्ह्याचे होमार्पण करावे व नियमानुसार त्याच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण करावे आणि पापार्पणासाठी एक बकरा द्यावा. मग याजकाने इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांना क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या ह्या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ हव्य आणि आपला पापबली परमेश्वरासमोर अर्पिला आहे. ह्याप्रमाणे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला व त्यांच्यामध्ये वस्ती करणाऱ्या परदेशीयांनाही क्षमा होईल, कारण ह्या चुकीशी सर्व मंडळीचा संबंध होता. एखाद्या मनुष्याने चुकून पाप केले तर त्याने 1 वर्षाची बकरी पापबली म्हणून अर्पावी. चुकून पाप करणाऱ्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याला क्षमा होईल. चुकून काही कृत्य करणाऱ्याच्या बाबतीत तुम्हाला एकच नियम असावा. मग तो इस्रायल लोकातील स्वदेशीय असो किंवा त्यांच्यामध्ये वस्ती करणारा परदेशीय असो. परंतु धिटाईने काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशीय असो किंवा परदेशीय असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा. त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. त्याने परमेश्वराचे वचन तुच्छ मानिले व त्याची आज्ञा मोडिली, म्हणून त्याचा सर्वस्वी उच्छेद व्हावा. त्याच्या दुष्कर्माची शिक्षा त्यानेच भोगावी. शब्बात मोडणाऱ्यास धोंड मार. इस्रायल लोक रानात राहत होते, तेव्हा त्यांना एक मनुष्य शब्बातवारी लाकडे गोळा करीत असताना आढळला. ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला, ते त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळी यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी त्याला अटकेत ठेविले, कारण त्याचे काय करावे ह्याविषयी काही स्पष्ट केलेले नव्हते. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, ह्या मनुष्याला अवश्य जिवे मारावे. सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार करावा. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला आणि तो मेला. वस्त्राच्या काठास लावावयाचे गोंडे. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना आज्ञा कर की त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्रांच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर निळी फीत लावावी. ह्या गोंड्यांचा उद्देश असा की ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्या. आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्यभिचारी मतीने वागत आला तसे वागू नये, तर तुम्ही सर्व आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या व आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र व्हावे. तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले, तोच मी परमेश्वर तुमचा देव आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. गणना प्रकरण 16. कोरह, दाथान व अबिराम ह्यांचे बंड. कोरह बिन इस्हार बिन कहात बिन लेवी आणि रौबेन वंशातील अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम आणि ओन बिन पेलेथ हे इस्रायलातील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. ते मोशे व अहरोन ह्यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठायी आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता?
हे ऐकून मोशे पालथा पडला. मग तो कोरह व त्याचे साथीदार यांना म्हणाला, परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवील व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल. ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल. आता असे करा, कोरहा, तू आणि तुझे सर्व सोबती धुपाटणी आणा आणि उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा. मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. लेवीच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले. तेव्हा मोशे कोरहाला म्हणाला, लेवीच्या वंशजांनो, ऐका. तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे, म्हणून परमेश्वराने तुम्हाला आपल्याजवळ येऊ दिले. ह्या कार्यासाठी इस्रायलाच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले, हे काय थोडे झाले? तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंधांना परमेश्वराने आपल्या जवळ घेतले असले तरी याजकपदही तुम्ही मिळवू पाहता काय? ह्यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात हे स्पष्ट होते. अहरोन तो काय की तुम्ही त्याच्या विरुद्ध कुरकुर करावी? मोशेने अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम ह्यांना बोलावणे पाठविले, पण ते म्हणाले, आम्ही येत नाही. दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशातून काढून तू आम्हाला ह्या रानात मारून टाकण्यासाठी आणिलेस, हे काय थोडे झाले, म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवितोस? शिवाय दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात तू आम्हाला मुळीच आणलेले नाहीस, अथवा शेते व द्राक्षमळे ह्यांचे वतन आम्हाला दिलेले नाहीस. ह्या लोकांच्या डोळ्यात तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही. तेव्हा मोशेचा कोप भडकला व तो परमेश्वराला म्हणाला, त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नको. मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही. मग मोशे कोरहाला म्हणाला, उद्या तू आपल्या साऱ्या साथीदारांबरोबर परमेश्वरासमोर हजर हो. तू, ते व अहरोन, तुम्ही सर्व आपली धुपाटणी घेऊन त्यात धूप घाला. प्रत्येकी एक धुपाटणे ह्याप्रमाणे 250 धुपाटणी परमेश्वरासमोर आणावी. तू व अहरोन ह्यांनीही आपापले धुपाटणे आणावे. तेव्हा त्यांनी आपापले धुपाटणे आणून त्यात विस्तव ठेविला व त्यावर धूप घातला आणि मोशे व अहरोन ह्यांच्याबरोबर ते दर्शन मंडपाच्या दारापाशी उभे राहिले. कोरहाने त्यांच्या विरुद्ध सगळी मंडळी दर्शन मंडपाच्या दारापाशी जमविली. तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले. परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, तुम्ही ह्या मंडळीतून अलग व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करीतो. तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय? मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मंडळीला सांग की तुम्ही कोरह, दाथान व अबिराम ह्यांच्या निवासस्थानापासून निघून जा. तेव्हा मोशे उठून दाथान व अबिराम यांच्याकडे गेला आणि इस्रायल लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ गेले. तो मंडळीला म्हणाला, तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा बरे. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका, नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल. मग ते कोरह, दाथान व अबिराम ह्यांच्या डेऱ्यांजवळून निघून गेले आणि दाथान व अबिराम बाहेर निघाले व आपल्या बायका, मुले व तान्ही बाळे ह्यांच्यासह आपल्या तंबूंच्या दारापाशी उभे राहिले. तेव्हा मोशे म्हणाला, मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केलेली नाहीत, तर ती करावयास परमेश्वराने मला पाठविले आहे हे तुम्हाला दिसून येईल. इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे ह्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे ह्यांचे पारिपत्य झाले, तर परमेश्वराने मला पाठविले नाही असे समजा. पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडविली, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकिले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले. तर असे समजा की ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानिले आहे. हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायाखालची भूमी दुभंगली आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली. ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले. पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकावयाची असे वाटून त्यांच्या सभोवती असलेले सर्व इस्रायल लोक त्यांचा आक्रोश ऐकून पळून गेले. मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्या 250 पुरुषांना भस्म केले.
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला सांग की धुपाटणी अग्नीतून काढ, कारण ती पवित्र आहेत, व तो अग्नी विखरून टाक. पाप करून आपल्या जीवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्यांचे पत्रे ठोकून वेदी मढीव, कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे ती पवित्र आहेत. ह्या प्रकारे ती इस्रायल लोकांना ताकीद दिल्याचे चिन्ह होतील. जी पितळेची धुपाटणी अग्नीने भस्म झालेल्या त्या पुरुषांनी अर्पिली होती, ती घेऊन एलाजार याजकाने त्यांचे पत्रे ठोकले व वेदी मढविली. ह्याचा हेतू असा की अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये, ह्याचे स्मरण इस्रायल लोकांना राहावे, आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाची होऊ नये. दुसऱ्या दिवशी इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन ह्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारून टाकिले आहे. मंडळीतील लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्या विरुद्ध जमा झाल्यावर त्यांनी दर्शन मंडपाकडे नजर टाकली, तो त्यावर मेघाने छाया केली असून परमेश्वराचे तेज प्रगट झाले आहे असे त्यांना दिसले. हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शन मंडपासमोर गेले. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करीतो. हे ऐकून ते पालथे पडले. मग मोशे अहरोनाला म्हणाला, धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून त्वरेने ते मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे. मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोन धुपाटणे घेऊन धावत मंडळीकडे गेला, आणि लोकात मरीची साथ पसरत असल्याचे पाहून त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित्त केले. मृत आणि जिवंत ह्यांच्यामध्ये तो उभा राहिला, तेव्हा ती साथ थांबली. कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्या व्यतिरिक्त मरीने 14,700 लोक मेले. मरी थांबल्यावर अहरोन दर्शन मंडपाच्या दारापाशी मोशेकडे परत आला. गणना प्रकरण 17. अहरोनाची काठी. निर्गम प्रकरण 7 पदे 8 ते 13. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा 12 काठ्या घे, आणि प्रत्येक काठीवर त्याचे त्याचे नाव लिही. लेव्याच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण इस्रायलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एक एक काठी घे. आणि दर्शन मंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील. इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत, ते त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करीन. मोशेने इस्रायल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्यांच्या सर्व सरदारांनी आपापल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येकी एक काठी अशा एकंदर 12 काठ्या दिल्या. त्यांच्या काठ्यांमध्ये अहरोनाची ही काठी होती. मोशेने ह्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेविल्या. दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्याला दिसले. तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या परमेश्वरासमोरून काढून इस्रायल लोकांकडे नेल्या व प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे. ह्या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी. अशाने ते माझ्या विरुद्ध जी कुरकुर करीत आहेत ती तू बंद करशील, म्हणजे ते मरावयाचे नाहीत. मोशेने तसे केले. परमेश्वराने त्याला आज्ञा केली होती तसे त्याने केले. मग इस्रायल लोक मोशेला म्हणाले, आम्ही मरत आहो, आमचा नाश होत आहे, आम्ही सर्वच नष्ट होत आहो. जो कोणी जवळ जाईल, म्हणजे परमेश्वराच्या निवास मंडपाजवळ जाईल, तो मरेल. आम्हा सर्वांचा अंत होणार की काय. गणना प्रकरण 18. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी तरतूद. तेव्हा परमेश्वर अहरोनाला म्हणाला, पवित्र स्थानासंबंधींचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला वहावा लागेल. त्याचप्रमाणे याजकपदासंबंधींचा दोष तुला
व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वहावा लागेल. लेवीचा वंश म्हणजे तुझ्या पूर्वजांच्या वंशातील तुझ्या बांधवांनी तुझ्याबरोबर तुझ्या हाताखाली सेवा करावी म्हणून त्यांनाही आपल्या बरोबर घे. पण साक्षपटाच्या तंबूपुढे तू व तुझ्याबरोबर तुझे मुलगे ह्यांनीच राहावे. तुझ्यावर सोपविलेली आणि तंबूंसंबंधीची सर्व कर्तव्ये त्यांनी करावी. पण पवित्र स्थानाच्या पात्रांजवळ व वेदीजवळ त्यांनी येऊ नये. आले तर ते व तुम्हीही मराल. त्यांनी तुझ्याबरोबर दर्शन मंडपाच्या सगळ्या सेवेच्या बाबतीत आपली कर्तव्ये करावी, पण कोणा परक्याने तुमच्याजवळ येऊ नये. पवित्र स्थानाचे व वेदी संबंधींचे कर्तव्य तुम्हीच करावे, म्हणजे इस्रायल लोकांवर पुन्हा कोप व्हावयाचा नाही. मी स्वतः तुमच्या लेवी बांधवांना इस्रायल लोकांमधून घेतले आहे. दर्शन मंडपाची सेवा करण्यासाठी परमेश्वराला ते वाहिलेले असून मी तुम्हाला दान म्हणून ते दिले आहेत. पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपला याजकपणा सांभाळावा. तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हाला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे. कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे. परमेश्वर अहरोनाला म्हणाला, पहा, मला केलेली समर्पणे म्हणजे इस्रायल लोकांच्या पवित्र केलेल्या वस्तू तुला व तुझ्या वंशजांना तुमचा वाटा म्हणून दिल्या आहेत. तो तुमचा निरंतरचा हक्क होय. ज्या परमपवित्र वस्तूंचा अग्नीत होम करावयाचा नाही, त्यापैकी तुझ्या वस्तू ह्या इस्रायल लोकांच्या अर्पणांपैकी जी सर्व अन्नार्पणे, सर्व पापार्पणे आणि सर्व दोषार्पणे ते मला अर्पितील, ती तुझ्या व तुझ्या वंशजांप्रीत्यर्थ परमपवित्र होत. त्या वस्तू एखाद्या अतिपवित्र स्थळी खाव्या. तुमच्यातील प्रत्येक पुरुषाने त्या खाव्या. त्या तू पवित्र समजाव्या. त्याचप्रमाणे पुढील वस्तूही तुझ्याच. इस्रायल लोकांची समर्पित दाने व त्यांची सगळी ओवाळण्याची अर्पणे ही सर्व तुला व तुझ्यासहित तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींना निरंतरचा हक्क म्हणून देतो. तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी ती खावी. सगळे उत्तम तेल, सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याचा जो प्रथम उपज लोक परमेश्वराला अर्पितील, तो मी तुला दिला आहे. ते आपल्या देशातील हर तऱ्हेचा प्रथम उपज परमेश्वराप्रीत्यर्थ आणीतील, तो तुझा होय. तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी तो खावा. इस्रायल लोकांनी वाहिलेली प्रत्येक वस्तू तुझीच होय. उदरातून प्रथम जन्मलेले सर्व प्राणी, मग ते मानव असोत की पशु असोत, जे परमेश्वराला अर्पावयाचे ते सर्व तुझे होत. पण प्रथम जन्मलेले मानव अवश्य खंड घेऊन सोडून द्यावे आणि प्रथम जन्मलेले अशुद्ध पशु खंड घेऊन सोडून द्यावे. ज्यांना खंड घेऊन सोडावयाचे ते 1 महिन्याचे झाले, म्हणजे त्यांच्याबद्दल ठरविलेले मोल पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनांप्रमाणे 5 शेकेल रुपये म्हणजे 20 गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे. पण गायीचा प्रथमवत्स किंवा मेंढीचा प्रथमवत्स किंवा बकरीचा प्रथमवत्स खंड घेऊन सोडून देऊ नये. ते पवित्र आहेत म्हणून त्यांचे रक्त वेदीवर टाकावे आणि त्यांच्या चरबीचा परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होम करावा. त्याचे मांस तुझे होय. ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी जशी तुझी, तसे हेही तुझेच होय. जितकी पवित्र समर्पणे इस्रायल लोक परमेश्वराला अर्पितील, तितक्या सर्वांवर तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलांचा व तुझ्या मुलींचा निरंतरचा हक्क आहे. हा तुझ्यासहित तुझ्या वंशजांशी परमेश्वराने निरंतरचा अतिपवित्र आणि दृढ करार केला आहे. परमेश्वर अहरोनाला म्हणाला, त्यांच्या जमिनीपैकी तुला काहीही वतन मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये तुला काही वाटाही मिळावयाचा नाही. इस्रायल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे. लेवीचे वंशज दर्शन मंडपाची जी सेवा करीतात, तिच्याबद्दल इस्रायल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात, तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत. येथून पुढे इस्रायल लोकांनी दर्शन मंडपाजवळ येऊ नये. आले तर त्यांना पाप लागून ते मरतील. तर लेव्यांनीच दर्शन मंडपाची सेवा करावी. त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष वहावा लागेल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. लेव्यांना इस्रायल लोकांमध्ये काही वतन नसावे.
कारण इस्रायल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करीतात ते लेव्यांचे वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत. म्हणूनच मी त्यांच्याविषयी सांगितले आहे की इस्रायल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लेव्यांना सांग की मी इस्रायल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हाला नेमून दिले आहेत ते तुमच्या हाती आले म्हणजे तुम्ही त्या दशमांशाचा दशांश परमेश्वराला समर्पित अंश म्हणून अर्पण करावा. हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षारसासारखा तुमच्या हिशोबी गणिला जाईल. ह्या प्रकारे इस्रायल लोकांकडून जे सर्व दशमांश तुम्हाला मिळतील त्यातून काही परमेश्वराला समर्पित अंश म्हणून तुम्ही अर्पावे. समर्पित अंश म्हणून परमेश्वराला केलेले हे अर्पण अहरोन याजकाला द्यावे. तुम्हाला जी सर्व दाने मिळतील त्यातून सगळा समर्पित अंश परमेश्वराला अर्पावा. हा पवित्र केलेल्या भागातून म्हणजे उत्तम भागातून घ्यावा. तू लेव्यांना सांग की जेव्हा तुम्ही हा उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पाल तेव्हा हे तुमचे अर्पण खळ्यातील धान्य व रसकुंडातील द्राक्षारस ह्यांच्या अर्पणाप्रमाणे गणण्यात येईल. ही सर्व अर्पणे तुम्ही व तुमच्या घराण्यांनी कोणत्याही स्थळी खावी, कारण दर्शन मंडपासंबंधींच्या तुमच्या सेवेचा हा मोबदला होय. तुम्ही त्यातील उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हाला पाप लागणार नाही. इस्रायल लोकांच्या पवित्र वस्तू तुम्ही भ्रष्ट करू नये म्हणजे तुम्ही मरणार नाही. गणना प्रकरण 19. अशौच क्षालन. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा. इस्रायल लोकांना सांग की निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेविले नाही अशी एक पोवळ्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या. ती एलाजार याजकाकडे द्यावी. त्याने तिला छावणी बाहेर न्यावे व एकाने तिला त्याच्या समोर वधावे. मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे काही रक्त घेऊन ते दर्शन मंडपाच्या समोरच्या दिशेकडे 7 वेळा शिंपडावे व त्याच्या देखत ती कालवड जाळावी, म्हणजे तिचे कातडे, मांस, रक्त व शेण एखाद्याने जाळून टाकावे. तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब व किरमिजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे. नंतर याजकाने आपले कपडे धुवून अंघोळ करावी आणि छावणीत यावे. पण संध्याकाळपर्यंत त्याने अशुची राहावे. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याने ती कालवड जाळली असेल त्यानेही आपले कपडे पाण्याने धुवून अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. मग शुची असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी. ही राख इस्रायल मंडळीच्या पापहरणार्थ अशौच क्षालनाचे पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी. कालवडीची राख जमा करणाऱ्याने आपले कपडे धुवून संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. इस्रायल लोक व त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय ह्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय. एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने 7 दिवस अशुची राहावे. त्याने 3ऱ्या दिवशी व 7व्या दिवशी त्या पाण्याने अशौच क्षालन करावे आणि शुद्ध व्हावे. तथापि 3ऱ्या दिवशी आणि 7व्या दिवशी त्याने अशौच क्षालन केले नाही तर तो शुद्ध ठरणार नाही. कोणी मनुष्याच्या शवाला शिवला आणि त्याने अशौच क्षालन केले नाही तर तो परमेश्वराचा निवासमंडप भ्रष्ट करणारा ठरेल. असल्या मनुष्याचा इस्रायल लोकातून उच्छेद व्हावा. अशौच क्षालनाचे पाणी त्याच्यावर टाकले नसल्यामुळे तो अशुची होय. त्याच्या ठायी त्याचे अशौच तसेच राहते. एखादा मनुष्य डेऱ्यात मरण पावला तर त्याच्या संबंधाने नियम हा, जो कोणी त्या डेऱ्यात जाईल किंवा राहत असेल त्याने 7 दिवस अशुची राहावे. तशीच झाकणे न लावलेली आणि उघडी पात्रे तेथे असतील तर ती सर्व अशुद्ध समजावी. खुल्या मैदानात तरवारीने वधिलेल्या शवाला, मृतदेहाला, मनुष्याच्या हाडाला अथवा कबरेला कोणी शिवेल तर त्याने 7 दिवस अशुची असावे. अशुची झालेल्यासाठी त्या जाळलेल्या पापबलीची काही राख घेऊन पात्रात घालावी व तिच्यावर झऱ्याचे पाणी ओतावे आणि शुची असलेल्या एखाद्या मनुष्याने एजोबाची जुडी घेऊन पाण्यात बुचकळावी
व ते पाणी त्याने त्या डेऱ्यावर व तेथील सर्व पात्रे व माणसे यांच्यावर शिंपडावे. तसेच ज्याने हाडाला, वधिलेल्याला, मृताला किंवा कबरेला स्पर्श केला असेल त्याच्यावरही ते शिंपडावे. शुची असलेल्या माणसाने अशुची माणसावर 3ऱ्या दिवशी व 7व्या दिवशी ते शिंपडावे. ह्याप्रमाणे 7व्या दिवशी त्याने त्याला शुद्ध करावे. त्याने आपले कपडे धुवून अंघोळ करावी, म्हणजे तो संध्याकाळी शुद्ध होईल. जर अशुची झालेल्या कोणा माणसाने स्वतःला शुद्ध करून घेतले नाही, तर मंडळीतून त्याचा उच्छेद व्हावा, कारण तो परमेश्वराचे पवित्र स्थान भ्रष्ट करणारा होय. अशौच क्षालनाचे पाणी त्याच्यावर टाकिले नाही, म्हणून तो अशुची होय. त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय. अशौच क्षालनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावे, आणि जो त्या अशौच क्षालनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. ज्या कशाला तो अशुची मनुष्य स्पर्श करील ते अशुची ठरेल, व जो कुणी त्या वस्तूला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे.